एक लक्षात घ्या, लक्ष्मण हाके हा आज नाही पूर्वीपासून ओबीसीचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम करतो. तो मागासवर्गीयवर सुद्धा कमिटीवर होते. त्याच्यामुळे त्यांनी लोकशाही पद्धतीने ओबीसी बंधू भगिनींसाठी मागण्या केल्या तर त्या रास्त आहेत, मान्य आहेत. परंतु हाकेनी आता सातत्याने जी जीप त्यांची घसरत आहे आणि जास्त करून ते माननीय अजितदादांवर जाणीवपूर्वक अक्षरशः आता ते आंदोलन करत असताना शिव्या दिलेल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही नेता किंवा सरकारकडे मागणी मागत असताना, निधी मागत असताना शिव्या वगैरे देणं ही पद्धत नाही. आणि हाके हे का करत आहेत तर ओबीसीचे नेते अनेक होऊन गेलेत, अनेक नेते आहेत, त्यांनी आतापर्यंत काम केलेले. ज्या हाकेला या काही जे ओबीसीचे प्रश्न राहिलेत असं वाटते तर त्याच्या मागण्या कराव्या, त्याच्या आक्रमकपणे आंदोलन करावे. शिव्या देण्याचं आणि अजितदादांना जाणीवपूर्वक बोलण्याचं काम करू नये म्हणून मी ती पोस्ट केलेली आहे. मुळामध्ये हाकेच्या सोबत त्याचा जो कोण सोशल मीडियाचा आहे का त्याचा कार्यकर्ता आहे महेश बडगुजे, त्याचे सुद्धा पेपर मी सोशल मीडियाला टाकलेले आहेत. महाज्योती असेल, सारथी असेल, बार्टी असेल अशा संस्थांच्या मध्ये कोणत्याही जातीतला व्यक्ती असू दे, अशी काही लोक आहेत की ते तिथं खंडणी मागतात आणि तो जो न्याय आहे किंवा ती जी योजना आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन देत नाही. आणि हा असा नावाचा इसम म्हणजे महेश बडजुगे काय ती बडगुगे नाव आहे त्याचं, त्याची तक्रार नागपूरमध्ये त्याच्यावर FIR झालेली आहे. तो हाकेचाच मित्र किंवा काय काम करणारा आहे आणि त्या खंडणीखोरावरचा दबाव वाढवण्यासाठी मला वाटतं हाके जाणीवपूर्वक बोलत आहे. आता हाके सारखे म्हणतात की अजितदादांनी जातीभेद केला. हाकेंची एवढी उंचीही नाही आणि लायकीही नाही. हाकेंनी ओबीसीचे कुठल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे? तुम्ही कुठल्या मतदारसंघात आतापर्यंत जे उभे राहिलात तर आपली लायकी हाके तिथल्या मतदारांनी दाखवलेली आहे. अजितदादांचं जर तुम्ही बोलणार असाल तर अजितदादा आज किती वेळा निवडून येत आहेत? आज त्यांनी अर्थसंकल्प हा 11 वेळा मांडलेला आहे. आपली तेवढी उंचीही नाही, पात्रताही नाही. आपण ज्या ओबीसीचे म्हणतायत त्यात माझ्या ओबीसीच्या बंधू बांधवांनी अजितदादांना 3 लाखात म्हणजे लीडिंग देऊन निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे काही जी लोक खंडणीखोर आहेत, चोर आहेत की जी वेळप्रसंगी जातीला पुढे करून स्वतःची घरं भरतात, त्यातला हाके आहे. कारण का हाकेनी जी भाषा वापरली, हाकेचे जे प्रश्न आहेत ते फारच वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे दिसून येतात. सारथीची बिल्डिंग झाली. लक्षात घ्या की सरकार म्हणून वेगवेगळ्या ज्या जातीची लोक आहेत त्याच्यामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती वेगवेगळ्या त्या कास्टमधल्या विद्यार्थ्यांना, बंधू भगिनींना न्याय मिळाला पाहिजे. एक त्यांच्या त्या संस्थाने महामंडळ दिलेली आहेत. आता असं म्हणता येईल की सारथीचे जे कोणी आधीचे लोकप्रतिनिधी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी तो निधी मागितला, तो आणला आणि तो त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवला. महाज्योतीच्या आमच्या नेत्यांनी का नाही तसेच प्रयत्न केले? का नाही तो निधी मागितला? का नाही तो प्रकल्प उभा केला? का नाही त्यावेळी त्याच्यासाठी आवश्यक ती आंदोलनं केली? म्हणजे तुम्ही स्वतः अपयशी ठरलेला आहात. बरं ठीक आहे, अपयशी ठरलेला आहात तर ती सुधारणा सोडून तुम्ही डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी 11 वेळेला अर्थसंकल्प मांडलेला माणसाला जर तुम्ही त्या व्यक्तीला शिव्या देत असाल तर या प्रोफेसर जरी या पेशेने असला तरी हाकेची लायकी नाही. आणि हाकेनी काल गिरनार चौपाटीवर जे काही आंदोलन केला, जर त्याला पोलिसांनी आणला नसताना तर तो वाहून गेला असता, मेला असता, तिकडे वहिनीचं कुंकू पुसलं असतं
आम्ही त्या वृत्तीचे नाहीत, हाकेच्या सारख्या वृत्तीचे नाहीत. प्रश्न मार्गी लागले पाहिजेत तर तुम्ही आंदोलन करा, त्याची निवेदनं घ्या ना निधी. सरकारची सारथी, बार्टी, महाज्योती ही सगळी लेकरं आहेत, सगळ्यांना त्यांना निधी द्यावाच लागणार आहे. कोणी लाडका नाही, कोणी दुजा नाही. परंतु जेव्हा ह्या सगळ्यांना निधी देत असताना त्या जातीतल्या नेते कशा पद्धतीने काम करतात हे तुमच्या सगळ्या समोर सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या आणि आहे. याच्यामध्ये अनेक मोठे ओबीसी नेते आहेत, जे मंत्री राहिलेले आहेत, ज्यांच्याकडे महत्वाची खाती होती. का नाही महाज्योतीचीच बिल्डिंग सारथी सारखी उभी राहिली? हा प्रश्न आपल्या ओबीसी नेत्यांना आपण विचारला पाहिजे. कारण का आपण नाकाने कांदे सोलत ओबीसीचे नेते म्हणून बोलतोय. बर, त्या आपल्या नेत्यांकडनं, आपल्या वडीलधाऱ्या नेत्यांकडनं, बंधूंकडनं राहिलं असेल तर आम्ही आता ओबीसी नेते म्हणून जर समोर येतोय तर आमचं काम, कर्तव्य ते आहे. आता माझी पहिली मागणी आहे, कारण का महाज्योतीच्या बाबतीत माझ्याकडे जेव्हा आता सगळ्यांचा प्रश्न यायला लागले की महाज्योतीचं ऑफिस नागपूरला आहे आणि मुलं शिकतायत पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये त्याचं ऑफिस असलं पाहिजे, ही माझी पहिली आता मागणी आहे. आणि ती मागणी मी आमच्या सरकारकडं, माननीय मुख्यमंत्री अजितदादा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहे. ज्यावेळी मी एमपीसीचा प्रश्न सोडवत होते, चांगले चांगले अधिकारी मला म्हणले की आता सरकार पुढे हे नेऊ शकत नाही. परंतु त्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या जातीची मुलं होती. त्यांच्या जातीसाठी नाही, फक्त विद्यार्थी हाच धर्म लक्षात घेऊन व्यवस्थित कायदेशीर ब्रीफिंग अजितदादांसमोर केलं, एकनाथ शिंदे साहेबांसमोर केलं, मुख्यमंत्री साहेबांसमोर केलं आणि ती आम्ही मुदत वाढून दिली. विरोधकच आहोत, आंदोलन करायला मिळते, सत्तेत आहोत म्हणून चुकलेलं बरोबर म्हणणारे आम्ही सत्ताधारी नाही. आम्ही जर सत्तेत आहोत तर निश्चितच समाजाच्या, जनतेच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्या आमच्या समाजातील आमच्या समाज बांधवांसाठी, खास विशिष्ट कोणत्या जातीच्या बांधवांसाठी नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. निश्चितच मी जिथे जन्माला आले, मी काय देवाला मागून घेतलं नाही, परंतु ज्या जातीत मी जन्माला आले त्याचं सोनं करण्याचं काम हे आमचं आहे. तुम्ही जर जातीची माती करणार असाल, तुम्ही जर ओबीसीची जाणीवपूर्वक माती करणार असाल तर हाके तुम्हालाही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.